आम्हाला आईने सांगितलं की ऋषीचंद तुझ्या आधी याचं लग्न करून देऊ आपण. नाही पहिलं तुझं त्याचं जे स्वप्न होतं त्यांनी ते पूर्ण केलं. अजून एक स्वप्न आहे आता बहिणीचं लग्न बघायचं लोक. अगं बाई आईच्या पाय पडावं लागतं ना बाबा असं कसं आत्याचं पण पडून घेते मला काय प्रॉब्लेम. ती बहीण आहे ना म्हणून तिने परफेक्ट रिलेशन लगेच जोडून घेतलं. ते कोरागल राईड म्हणून असतं एक ते बघितलं म्हणजे 150 रुपयाला असतं म्हणे ते राईड त्याच्यात पण कमी करा म्हणे रेट. म्हणलं 150 रुपये म्हणलं काहीच महाग नाही ना कशाला बार्गेनिंग करायची. नंतर तिथे गेल्यावर त्यांनी सांगितलं 2000 रुपये पर पर्सन 8000 रुपये सांगितलं 8000 काही बघते युट्यूबला. हे अरे क्यों रे हकलू रे अभ्यास नहीं करता क्या रे. नहीं रे मेरे को जीवा आता रे. हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर. तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते आणि आज ब्लॉगचा टॉपिक आहे आई आली इथं कचरा घेऊन. इट्स ओके. सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे आम्ही आज चाललोय ऋषीदादाच्या घरी म्हणजे हर्सूलला. कारण ऋषीदादानी नवीन घर घेतलं तर त्या घराच्या पूजेला मला जायला वेळ नाही भेटला, मी आले नव्हते इकडे. सो आज मी चालली आहे दादाच्या घरी व्हिजिट करायला आणि खूप सारा एन्जॉय करणार आहे. आणि कसं आहे दादाचं घर आणि आज खूप दिवसानंतर आम्ही भेटतोय तर आमचा आनंद आणि आम्ही काय करणार आहे दिवसभर हे तुम्हाला बघण्यासाठी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत राहावं लागेल. तर आज माझ्यासोबत आहे मयूर दादा. बादशाह दाखवा त्याला, कारण दादा आज माझा ब्लॉग घेणार आहे कारण रोहन आज माझ्यासोबत नाही येणार आहे. सो आम्ही दोघे चाललोय. सो तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये राहा आणि खूप सारा एन्जॉय करा. फायनली आपण घेतले दादाला पापडी आणि बर्फी. सो आता आपण निघूयात. आलोय कुठेतरी, गाडी तर मीच चालवते, रस्ता काय माहित नाहीये पण दादाने लोकेशन पाठवले त्यानुसार आपण चालू. गाडीवर थोडी हाईट कमी पडते माझी, हसू नका. तर आपण फायनली आलो ऋषी भाऊच्या घरी, सह्याद्री मेन्स वेअरचे मालक. सो फायनली दादा येते आता मला खाली घ्यायला. मी आले मस्तपैकी छानपैकी रेडी होऊन. सो हे दादाचं घर आहे. आज दादाचं होम टूर करणार आहे आपण मस्तपैकी. हॅलो हॅलो, मस्त तू कशी आहेस? दादा मस्त वाटलं तू आलीस. चला मजेत तू? मस्त. वेलकम. आमच्या नवीन घरात स्वागत आहे. हो वाव किती छान आहे. आले आलेच बघूनच एवढं छान वाटतंय. अरे डायरेक्ट ते काहीतरी कम्युनिटी गाईडलाईन्स येऊन जाते. आता जास्त प्रॉब्लेम झाले ते. त्यापेक्षा असं वाटतं युट्यूबलाच लक्ष द्या आणि युट्यूबला चांगलं काम करा. मी पण आता युट्यूब कडे जास्त फोकस करणार आहे. चांगले तुला आपल्याला मग तसं ऑप्शन राहते इथे हे करा, तिथे काय ऑप्शन नव्हता. अरे इथं पण भरपूर तोडफोड केली आणि इथं भिंत होती पहिले. पण मला असं ओपन किचन पाहिजे होतं की हॉल आणि किचन कसं फॉरेन मध्ये एकत्र असतं. मग आम्ही इथे टॉयलेट बाथरूम होतं ते तोडलं, भिंत पण तोडली, दरवाजा नाही ठेवला, हे ओपन ठेवलं पूर्ण. अशी ओपनच थीम ठेवली. नाही हे छान वाटतंय पण मस्त. हा मी तेच म्हणलं ऋषिकेश गाडेकर ब्लॉग्स. आज मला ते उशीर झाला. काय रे हर्षदला रोज रोज मारत असतो तू? 2-3 दिवस झाले मी अजून एक ब्लॉग बघितला त्यात पण तू हर्षदला मारलं होतं. हा तिथं पण आहे असं, पण त्यांनी ना टेंट टाकलेले, टेंट वाले कॅबिन. जाऊ ना आपण 100%. तुला माहिती दादा आता नेपाळला गेलतो ना आम्ही, एवढं भारी आहे. मी बघितलं स्टोरी बघितली होती मी. स्टोरी एवढं भारी आहे नेपाळ. बघितलं मी स्टोरी त्याच बघितलं मी. पण दादा आपण विचारच नाही करू शकत एवढं भारी आहे. तुला काही पासपोर्ट वगैरे लागलं ना? फक्त नाही, कशाला पासपोर्ट? आपल्याला एकच बॉर्डर आहे. असं हे बघ आपली बॉर्डर पासपोर्ट पण नाही, काहीच नाही. आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही दाखवू शकता फक्त. आणि करन्सी तिथली ती चेंज होतं ना.
आपल्याला येतं ना घ्यायला सगळं करून घेते. आपल्या इकडची 100ची नोट चालते ना तिकडे. 160 कारनी नाही पण चालत. जाऊ- नाही झालं. कारनी जाऊ शकतो आपण, पण तरी इन्क्वायरी भरपूर आहे. हा, आपले 100 रुपये, तिकडचे 160 रुपये. 1000 रुपये दिले तर ते 1600 रुपये भेटतात आपल्याला. आणि तिकडची करन्सी छान आहे. पण मग तिकडे महागाई पण भरपूर असेल, इक्वलच हो हो, महाग हा ते इक्वलच होतं. कारण आपण जे 1000 रुपये तिकडे नूडल्स वगैरे भारी भेटतात. सगळे भारी भेटतात. मी तिकडचे वाय नूडल्स आहे, मी ते मला आवडतं. ते चावचा वाय. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या इकडचं जेवण भारी आहे. आपण म्हणतो असं, आपल्यापेक्षा मी तर भारी ऐकलंय आहे. जेवण चांगलं नाही नाही, तिकडे. सगळ्यात भारी. पशुपतीला पण गेले होते का? हो. अजून कुठं कुठं? पशुपतीला गेलो, परत ते बौद्धनाथ टेम्पलला गेलो, पोखरा फिरलो. चायना पूर्ण. बॉर्डर पर्यंत गेले होते का? नाही. पुढं? आणि तिकडचे लोक वेल एज्युकेटेड आहेत दादा, हा का? हुशार आहेत, इंग्लिश टॉकिंग करतात. गाव जास्त आहे ना पण तिकडं. नाही असं काय नाही. एक हे बघ, तुला एक सांगू का, बघायला गेलं तर कसं आहे, जे कोप हे का काठमांडू. काठमांडू म्हणजे समज पुणे सिटी, जिथं देवदर्शन हे सगळे. ती राजधानीच आहे ना हा, वाटतं? आणि पोखरा म्हणजे कसं, जसं की मुंबई, त्याला बीच वगैरे, शॉपिंग सेंटर आहे. बीच हा. बीच पण आहे म्हणजे Beach भारी पण आहे. आहे त्याला? मग पोखरा भारी आहे. किती भारी बीच आहे. ते माझ्या ब्लॉग मध्ये आहे ना, किती एवढं सुंदर आहे ना, ते लय मस्त, लय फिरण्यासारखं आहे. एवढं नॅचरल वातावरण आहे ना, की आपण जे एडिट करतो ना फोन मध्ये, की हे आम्हाला नॅचरल दिसलं पाहिजे, ते तिथं नॅचरल दिसतंय आपल्याला सगळं. लेह लद्दाख सारखं आहे वाटतं थोडं थोडं वातावरण ते ना. तसंच, ती साईड सगळी तशीच आहे ना. हा. आपण आता करतोय दादाची होम टूर. दादाला भेटून घ्या आधी. हा. तर काही हा जो आहे ना, हा आपला हॉल आहे आणि सगळं कस्टमाइज केलेलं आहे आम्ही. आणि हॉल आणि किचन आहे ना एकत्र थीम आहे. त्या साईडला किचन आहे. काय माहिती तब्येत नाही. अरे बाप, ये दादा ये क्या हो गया? काय म्हणतात? आईच्या पाय पडावं लागतं ना बाबा, असं कसं? हा? आत्याच्या पण पडून घेते, मला काय प्रॉब्लेम नाही. ती बहीण आहे ना, म्हणून तिने परफेक्ट रिलेशन लगेच जोडून घेतले. इथं किचन वगैरे आहे आमचं. सध्या पसार आहे. माझी सगळी अचिव्हमेंट आहे. हे प्ले बटन, हे अरे आणि हा हर्षद पांडा. आणि तू पांडा आहे. दादाची होम टूर मस्त एन्जॉय करा. आणि हे ना हर्षदची बेडरूम. क्यों रे हकलू रे, अभ्यास नहीं करता क्या रे? नहीं रे, मेरे को जीवन आता रे. मेरे को मोबाईल पसंद है रे. तीच असते मम्मी पप्पाच्या कुठे? बेडरूम. ठीक आहे. ए, चालत नाही ना ती? ती मांजर, तिचा आवाज बिवाज काहीच नाही, तिला पटतोय. माझ्याकडे डॉग्स आहेत. हा माहिती ना मला. अगं बाई, आळशी मावशी. काय स्कूबी ते बघ घरी कोणाला हे बघ. त्यांना लगेच झोप येते. लय अशी ती दिवसभर झोपलेली असते, कुठला न कुठला कोपरा धरलेलाच असतो तिने. मस्त आहे, म्हणजे हे तिलाच करून ठेवलं सगळं. हा, तिच्या मस्त आहे पसारा वगैरे आहे ना. चलो. हे छान केलंय. हा, याला पण खूप कुटाने करायला लागले होते आधी. त्याच्यानंतर तो ढाचा उभा राहिला पूर्ण. हे बघ या साईडला असं कलेक्शन वगैरे ठेवलेलं आहे. वाव, मस्त. प्रत्येक मुलाला पाहिजे असते हे. हा, पोरांना कसं असं भारी वाटतं पोरांचं नाही. परत हेच असतं प्रत्येक. आता कसं आहे ना, असं बेडरूम मधून बाहेर आलं ना की पहिले अशा गाड्या दिसतात बघ. ही आपली हिमालयन सेम ॲज इट इज. आणि ही आता दादाची आणि आरूची बेडरूम. मस्त, बहुत अच्छा. पसारा इधर उधर होता है पूरा. ते व्हिडिओ मुळे इकडे तिकडे असतो. मी आता कसं लेट उठलो, काल बर्थडे होता तर लेट उठलो मस्त. ते आहे बाबा, बिलेटेड हॅपी बर्थडे. आणि thank बर्थडेच्या you. बरोबर दुसऱ्या दिवशी भेटायला आले की त्याला. आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे. भारी केलं एकदम मस्त. काल एक गिफ्ट आला. मेहनत का फल सगळं दादाचं.
हे काल गिफ्ट आला आता आरोहीने दिलंय. अरे वा ऑन करायचं बाकी ले भाई ले गिफ्ट ले. आता ते ब्लॉक करायला चांगले ना, उलट ते फोन पेक्षा मग कॉम्पॅक्ट आणि मस्त इझी टू कॅरी. आणि मग काय होतं आपण कधी कधी फोनला आहे ना असं जास्त वेळ होल्ड नाही करू शकत. याला नाही दिलं कोण तो आता तोच मला गिफ्ट करणार आहे. काय रे गिफ्ट देणार दादा. तो त्याचा पण सोनीचा युट्यूब विसरणार चॅनल नाही. आहे. काय आमच्या सोनीचा घरात बारकी विसरणार बारकी नाही. पोरं पण सोनीचा सेंड आहे रे. हा मग देणार नंतर. बारकी बारकी पोरं पण आमचे व्हिडिओ बनवतात. हुशार आहे पण दादाचे सगळे व्हिडिओज काढतो. हा माझे सगळे व्हिडिओ तो शूट करतो. मस्त ब्लॉग वगैरे तो. आणि त्याचे ब्लॉग तोच एडिट करतो. हा त्याचे एकही माझं जीवाला आलं तर तो एडिट करतो. फक्त मला एक नंतर नजर मारणं पडते. चांगले आहे ना उलट हा, ते ते- बेटर आहे. त्याला तीच ट्रेनिंग द्यायची. त्याला अभ्यासात जास्त येडं नाही म्हटलं. मग चल तुला याचं येड आहे तू हेच कर. मत कर पडाई. हे बाबा कर पढाई पडाई. पण- म्हणजे अभ्यास पण गरजेचं आहे ना. नाही पडाई तर इम्पॉर्टंटच आहे ना बाबा. अभ्यास करणं तर लय महत्वाचं आहे आपल्याला. त्याच्याशिवाय नाही नको ते. इथे वरती ओपन स्पेस आहे. आणि वरती पण गच्ची वगैरे आहे. दादा पण इथं वातावरण लय छान आहे. हा एकदम छान शांत वाटलं आहे. आणि छान वाटलं मला. मस्त. कसं वाटतंय दादाचं होम टूर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण आज मी पहिल्यांदा आले दादाकडे आणि खूप आणि बरं झालं तू निवांत आली माहिती का. वास्तू शांतीच्या वेळेस खूप जणांना घरात बघता आलं लागलं. मेरे को देखने मिला. अरे हकलुरे हाय बा इथं. तो काय हकलुरे हर्षलचा हकलुरे ते बघ. क्या रे पॅन्ट पण आहे त्याला. हकलुरे? क्या रे हकलुरे तेरा दोस्त है क्या रे. हे पण काल बर्थडे गिफ्ट आलंय. काय हे बर्थडे गिफ्ट आलंय काल. मित्र एवढी मोठी गाडी मग त्यांची अशी इच्छा असेल तो अशी गाडी घ्यावी. नाही उसके पीछे भी हिस्ट्री. खूप मस्त वाटलं दादाचं होम टूर. किती सुंदर घर गेले आणि एवढ्या वर्षाची याची मेहनत आहे. त्याचं जे स्वप्न होतं त्यांनी ते पूर्ण केलं. अजून एक स्वप्न आहे. आता बहिणीचं लग्न बघायचं लोक. अगं बाई यावर आहे ना बेक्स. मम्मी बघ म्हणते किती लाजली. हे सगळ्यांचं यांचे सगळ्यांचे लग्न सोडलेत आणि पहिलं माझंच लग्न करून दिलं. अय्यो, तिकडून लवकर एवढं मग माझ्या आधी हर्षाचंच करून घेऊ आपण. माझ्या आधी हर्षाचंच करून घेऊ. हा हर्षद बघितली पोरगी वाटतं मम्मी. तिने कसं बघून काय? ठेवलेली आहे. अय्यो खरं का. लेटेस्ट टेक्नॉलॉजी. हा का हा म्हणतोय तो पण. आता कसं असं केलं. AI वरती बघितली वाटतं हर्षदने. हे सोबत लग्न लावून देणे नाही. मोबाईल सोबत लग्न लावणे त्याचं. तो एकदा सक्सेसफुल झाला की लॉंग टूर प्लॅन करता येतो. पण आता ते लेह लडाख तिकडून ते सगळं जवळच पडते. नेपाळ का तिकडनं रस्ता आहे काय. आहेत ना तिकडून पण रस्ते आहेत जायला. असं काय नाही. काही ना काहीतरी बॉर्डर इकडून तिकडून क्रॉस होतातच ना. कारण बरेच लोक बघ मी तरी बघितलं नेपाळवरून बरेच लोक दार्जिलिंग साईडला रिटर्न येतात. आपल्याला मेघालयाला जायचंय. मेघालयाला हा, मी आला मेघालय पण कधीची छान आहे. मेघालयाच म्हणते. इतकं सुंदर आहे ते. हो, भरपूर खूप छान सुंदर आहे. आहे आणि स्वस्त पण आहे. मेघालय खूप स्वस्त आहे. म्हणजे एवढं पण स्वस्त नाही आणि स्वस्त पण आहे. मेघालय खूप स्वस्त आहे. म्हणजे एवढं पण स्वस्त नाही. काही नाही. आम्ही याला गेलो होतो कुठं उटी का नाही हम्पीला. अगदी. ते कोरागल राईड म्हणून असतं एक. ते बघितलं म्हणजे 150 रुपयाला असतं म्हणे ते राईड. त्याच्यात पण कमी करा म्हणे रेट. म्हणलं 150 रुपये म्हणलं काहीच महाग नाही ना. कशाला बार्गेनिंग करायची. नंतर तिथे गेल्यावर त्यांनी सांगितलं 2000 रुपये पर पर्सन. 8000 रुपये सांगितलं. 8000 पण ते काही बघते युट्यूबला. केलं ते काय असतं ते डॅम मध्ये केलं होतं. ते तुंगभद्रा रिव्हर आहे ना तिकडे 150 पण रुपये. एवढा कुठं फरक असतो का. 150 रुपये कुठे ही सांगते त्याच्यात पण कमी करा म्हणे. म्हणलं आता बाबाने 8000 सांगितले आता काय कमी करते. एवढे डायरेक्ट.
ए दरवाजा बसले ते बाहेर मग? दे. बसलो होतो मग 4,000 केली होती राईड काय तू काय म्हणते तिथं स्वस्त आहे तिथं स्वस्त आहे आपण म्हटलं नाही पण निघाले म्हणजे वहिनी बाई चिवडा घेऊन आले दादाला दादा तुला मी खातो ना अजून दे ना त्यांना हो तिथे ना. मला पण दे ना तुला देते ना थांब. मला बघितलंच काय जेवण करून जात ऐकत नाही पण आता ते जोडी येणार आहे दोघं आणि मग जेवण करणं जाणार आहे. आता चिवडा वहिनी चिवडा दिला आम्हाला पोट भरले आमचं चिवडा घेऊनच भरलं का बाकी पिशवीत भरून गेले सो फायनली दादाचं होम टूर तुम्हाला कसं वाटलं कारण त्याच्या मेहनतीने एवढं मोठं त्यांनी आज दोघांनी पण एवढं मोठं घर उभं केलं मला लई छान वाटलं कारण असं हे भाऊ पुढे जातात कधी पण मला प्राऊडच होतं त्या गोष्टीचं आणि त्याला तर त्या गोष्टीचा खूप आनंद आहे कारण मम्मी पप्पा मला हॅपी दिसतात एवढे तर त्यांनी काहीतरी केल्याशिवाय ते दोघं एवढे हॅपी दिसतात तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मी चालले याला सोडून तिला पण सोडून चालले पण परत नक्की येईल लवकर कारण माझ्या भावाचं लग्न ठरवायचंय हा मला आईने सांगितलं की ऋषीचंद तुझ्या आधी याचं लग्न करून देऊ आपण नाही पहिलं तुझा त्याची height पण मोठी आहे तुझ्यापेक्षा. अरे परफेक्ट लहान नाही झाले. आम्ही दोघं 5वीला आहे नाही मी 7वीत आहे. तू 5वीला So, चला मी माझा ब्लॉग इथे एंड करते सो खूप सारे प्रेम द्या थँक्यू बाय सबस्क्राईब करा येस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका